मित्र नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MSME रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला काय फायदे मिळतात. त्यासाठी मी माझा स्क्रीन तुमच्याबरोबर शेअर करतो, म्हणजे आपल्याला ते प्रेझेंटेशन बघता येईल आणि त्यातून आपल्याला कळेल की काय आपल्याला बेनिफिट्स मिळणार आहेत. ओके, तर बेनिफिट्स डिटेल सांगण्याआधी एक स्नॅपशॉट आपण बघूया की काय बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहे, कुठल्या प्रकारचे बेनिफिट्स आपल्याला मिळतात. हे एकूण 14 बेनिफिट्स मी रिसर्च करून किंवा शोधून काढलेल्या वेगवेगळ्या याच्यातनं आणि त्या कायद्यातनं वेगवेगळे बेनिफिट्स मी शोधून काढून इथे त्याचा एक 14 बेनिफिट्सचा एक स्नॅपशॉट आपल्यापुढे ठेवलेला आहे. त्यामध्ये कोलॅटरल फ्री लोन्स फ्रॉम बँक्स आणि NBFCs, इक्विटी सपोर्ट टू स्ट्रेस्ड MSMEs, MSME फंड ऑफ फंड्स, क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी फॉर टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन, reimbursement of ISO certification cost, lower rate of interest on overdraft, business incubator scheme, market development scheme, subsidy for patent registration, delayed payment protection, tax exemption, concession in electricity bills, tender preference for local companies, local enterprises, आणि प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम. हा MSME ला जरी डायरेक्ट बेनिफिट नसला तरी तो बेनिफिट मध्ये धरलेला आहे. तर आता आपण डिटेलमध्ये बघूया की या स्कीम्स काय आहेत किंवा हे बेनिफिट्स काय आहेत. तर कोलॅटरल फ्री लोन फॅसिलिटीज, यामध्ये काय असते, याला नाव दिलेलं आहे क्रेडिट गॅरंटी फंड फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. तुम्ही जर तो लाल पोर्शन बघितला तर मायक्रो अँड स्मॉल याच्यामध्ये मीडियम येत नाही, म्हणजे हा बेनिफिट मीडियम साठी उपलब्ध नाही. तर यामध्ये बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे असतात, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, त्यांना गव्हर्नमेंट एक फंडिंगचं असिस्टन्स देतं, जेणेकरून त्यांना स्मॉल आणि मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसना कर्ज देता यावं. तर ते बँका किंवा या NBFC साधारण 1 कोटीपर्यंतचं कर्ज असेल ते तुम्हाला मंजूर करू शकतात या स्कीमच्या अंडर, ज्यांना गव्हर्नमेंटनी फंड केलेला आहे, म्हणजे ज्यांना अप्रूव्ह केलेलं आहे आणि गव्हर्नमेंट त्यांना त्या बँकांना किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला फंड करते. यामध्ये स्पेशल रिलीफ कोविड-19 साठी पण गव्हर्नमेंटने आत्ताच एक बास्केट 3 लाख कोटीचं अनाऊन्स केलेलं आहे फायनान्स मिनिस्टरनी. त्यामध्ये जर का तुम्ही लोन घेतलं, ही स्कीम 31 ऑक्टोबर पर्यंतच आहे. ही बेसिकली जे MSME एंटरप्राइजेस बंद पडलेले होते त्यांच्याकरता आहे, त्यांना परत सुरू करण्याकरता किंवा नवसंजीवनी देण्याकरता ही स्कीम आहे, ज्यामध्ये तुमचं 29 फेब्रुवारी 2020 पर्यंतचे जे काही आउटस्टँडिंग असतील त्यासाठी तुम्हाला त्याच्या 20% एक अमाऊंट दिली जाईल बँक किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजकडनं. तर तुमचं जर 25 कोटीचं आउटस्टँडिंग असेल आणि तुमचं टर्नओव्हर जर 100 कोटीच्या आत असेल तरच तुम्हाला ही एलिजिबिलिटी आहे. ही स्कीम फक्त 31 ऑक्टोबर पर्यंतच असणार आहे. यामध्ये जे काय तुम्ही कर्ज घ्याल त्याचं 4 वर्षाचं त्याला मुदत असेल, टेनर असेल, आणि 4 महिन्यानंतर तुम्ही त्याचं रिपेमेंट स्टार्ट करू शकता, म्हणजे त्याला मोरॅटोरियम दिलेलं आहे 4 महिन्याचं, आणि हे 100% गॅरंटी आहे, हे तुम्हाला मिळणारच. त्यानंतर आहे इक्विटी सपोर्ट आणि फंड ऑफ फंड्स. तर इक्विटी सपोर्टमध्ये काय असतं की हे स्ट्रेस्ड MSME आहे. मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की ज्यांना प्रॉब्लेम होता पेमेंट करायचा कोविडमुळे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम, आता ह्याला पण स्ट्रेस्ड MSME जे आहे की जे खूप कॅश ट्रॅप झालेले आहे, ज्यांचा बिझनेस जास्त चालत नाही किंवा त्यांना पैसे नसल्यामुळे त्यांना पुढे बिझनेस करता येत नाही आहे किंवा सप्लाय करता येत नाही, अशा यांच्यासाठी एक 20,000 कोटीपर्यंतचं सबऑर्डिनेट लोन स्कीम सरकारने आणलेली आहे, की टोटल 20,000 कोटी त्याचे कॉर्पस अमाऊंट असेल, आणि हे तुमचे SMS जे स्ट्रेस्ड आहेत किंवा प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांच्या प्रमोटर्सला दिलं जाईल, जेणेकरून ते प्रमोटर्स त्यांच्या युनिटमध्ये कॅपिटल म्हणून ते टाकू शकतील. फंड ऑफ फंड्स हा काय आहे की फंड ऑफ फंड्स असा एक त्यांनी टोटल पूल तयार केलेला आहे की ज्यामध्ये
गव्हर्नमेंट 20% टाकणार आहे. टोटल 50,000चा पूल आहे, ज्यामध्ये गव्हर्नमेंट 20% टाकणार, म्हणजे 10,000 कोटी टाकणार. आणि ते डॉटर फंड्स त्यांच्याकडनं, म्हणजे जे कोणी प्रायव्हेट इक्विटी आहेत किंवा व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत त्यांच्याकडनं ते उरलेले 40,000 कोटी म्हणजे 80% ते घेणार. त्याचा एक टोटल फंड बनवणार, जे की इक्विटी म्हणून जे MSMEs आहेत की ज्यांना एक्सपॅन्ड करायचं आहे, त्यांचं साईज आणि कॅपॅसिटी वाढवायची आहे, अशांना ते इक्विटी सपोर्ट म्हणून देणार, इक्विटी इन्फ्युजन म्हणून त्यांच्यामध्ये करणार. CLSS म्हणजे क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम. यामध्ये टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन करण्याकरता, म्हणजे तुमची जुनी टेक्नॉलॉजी झाली असेल आणि तुम्हाला जर का ती अपग्रेड करायची असेल आणि तुमच्याकडे ते अपग्रेड करायला पैसे नाहीत, तर त्यासाठी तुम्हाला जे काय अपग्रेड करायला प्लांट अँड मशिनरी लागणार आहे, त्या प्लांट अँड मशिनरी घेण्याकरता त्याच्या 15% रकमेपर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट देईल, ज्याचं सिलिंग 15 लाख आहे. म्हणजे 1 कोटीची प्लांट अँड मशिनरी तुम्हाला टाकायची असेल तर 15% त्याच्या म्हणजे 15 लाख रुपये तुम्हाला सबसिडी अमाऊंट गव्हर्नमेंटकडून दिली जाईल. जर तुमची 1 कोटीपेक्षा जास्त असेल तर तुमचं सबसिडी फक्त 15 लाखच मिळेल तुम्हाला. ISO सर्टिफिकेशन कॉस्टची रिइम्बर्समेंट आणि लो इंटरेस्ट रेट. ISO सर्टिफिकेशन करता जी काय कॉस्ट लागणार आहे ती 100% रिइम्बर्समेंट अशा MSME युनिट्सला गव्हर्नमेंट करणार आहे. आणि हे सर्टिफिकेट जर तुम्हाला मिळालं तर नक्कीच तुमचं मार्केटमध्ये स्टँडिंग वाढेल. कस्टमर पण म्हणतील हो यांच्याकडे ISO सर्टिफिकेशन आहे म्हणजे यांच्याकडनं माल घ्यायला काही हरकत नाही. तसंच तुमचं इंटरेस्ट रेट्स जे बँक OD असतो तुमचा कॅश क्रेडिट लिमिट तुम्ही अवेल करता त्याच्यावरती 1% कमी इंटरेस्ट रेट बँक तुम्हाला चार्ज करेल जर तुम्ही MSME रजिस्ट्रेशन केलं असेल तर. आणि तुमच्याकडे जर GST सर्टिफिकेशन असेल तर तुम्हाला 2% कमी देईल इतरांपेक्षा बँक. बिझनेस इन्क्युबेटर ही स्कीम काय आहे की मे 2019 मध्ये जेव्हा रिसर्जंट इंडियाची स्कीम आणली गव्हर्नमेंटनी, त्याच्यामध्ये त्यांनी इनोव्हेटर्स किंवा जे कोणी इनोव्हेशन करू इच्छितात त्यांच्याकरता नवीन आयडिया डेव्हलप करण्यासाठी त्यांनी ही स्कीम आणलेली आहे की तुम्ही नवीन आयडिया किंवा नवीन प्रॉडक्ट जर डेव्हलप करायचं असेल आणि तुम्ही जर स्टार्टअप असाल तर तुम्हाला त्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. कुठलं तरी NGO किंवा एखादा इन्स्टिट्यूशन किंवा कॉलेज किंवा त्यांची मदत घेऊन जर तुम्ही तुमची आयडिया प्रमोट करू शकता किंवा ती मार्केट करू इच्छिता तर त्यासाठी ते तुम्हाला डायरेक्ट फंडिंग न करता ती जी कोण होस्ट इन्स्टिट्यूट आहे कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी त्याला गव्हर्नमेंट फंडिंग करेल. किती फंडिंग करेल? 15 लाखापर्यंत फंडिंग करेल इनोव्हेटिव्ह आयडियासाठी. आणि 1 कोटी प्लांट अँड मशिनरी घेण्यासाठी म्हणून सपोर्ट करेल. आणि सीड कॅपिटल सपोर्ट करेल जर का खूप चांगली आयडिया असेल, खूप आउट ऑफ द बॉक्स किंवा ब्रेक थ्रू आयडिया असेल, अशासाठी 1 कोटीचं सीड कॅपिटल गव्हर्नमेंट देणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त काही अवेअरनेस आणि वर्कशॉप असे प्रोग्राम्स ते सरकार चालवतं, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सहभागी करून घेईल गव्हर्नमेंट. MSME मार्केट डेव्हलपमेंट असिस्टन्स. यामध्ये काय आहे की मार्केटिंगचा बराच काही खर्च येतो. तर तुम्हाला मार्केटिंगसाठी जर गव्हर्नमेंटला जर काही विकायचं असेल तर त्याकरता टेंडर डेव्हलपमेंट टेंडर्स असतात. त्यासाठी तुम्हाला अर्नेस्ट मनी किंवा सिक्युरिटी डिपॉझिट ठेवावं लागतं. तर या सगळ्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल. गव्हर्नमेंट म्हणेल की तुम्ही MSME आहात, मग तुम्हाला आम्ही हे चार्ज करणार नाही. तुम्हाला टेंडर ॲप्लिकेशनचे पैसे भरायची गरज नाही आणि अर्नेस्ट मनी किंवा सिक्युरिटी डिपॉझिट भरण्याची गरज नाही. शिवाय आम्ही तुम्हाला परचेसमध्ये प्रेफरन्स देऊ की आम्ही तुमच्याकडनंच माल घेऊ. असे 358 MSME आतापर्यंत गव्हर्नमेंटने आयडेंटिफाय केलं आहे की ते ज्यांच्याकडनं माल घेण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि तुम्हाला प्राईसमध्ये पण प्रेफरन्स मिळेल किंवा इतरांपेक्षा इतर जर 10 रुपयाला देत असेल तुम्हाला 11.5 रुपये देतील. म्हणजे तुम्हाला प्राईसमध्ये प्रेफरन्स आणि ॲडव्हान्टेज मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त इंटरनॅशनल एक्झिबिशन्स किंवा फेअर्स याच्यामध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल, जर तुमचं प्रॉडक्ट प्रमोट करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट तुम्हाला असिस्टन्स देईल. आणि फायनान्शियल असिस्टन्स याच्याकरता पण मिळेल की तुम्हाला बार कोडिंगचे स्टँडर्ड्स इम्प्रूव्ह करायचे, ग्लोबल स्टँडर्ड्स बरोबर तुम्हाला तर जर ते घेऊन जायचे आहे
तर त्याकरता सुद्धा ते गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट करेल. तुम्ही नवीन आयडिया आणली असेल, ती आयडिया जर तुम्हाला इतर कोणी वापरू नये किंवा चोरू नये म्हणून तुम्हाला जर ती पेटंट रजिस्ट्रेशन करायचं असेल त्या आयडियाचं, तर त्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला 50% सबसिडी देईल. शिवाय काही त्या फीज असतात ज्या तुम्हाला द्याव्या लागतात पेटंट रजिस्ट्रेशनसाठी म्हणा किंवा पेटंटच्या त्या एक्झामिनेशनसाठी काही त्याच्या टेस्ट करतं गव्हर्नमेंट, त्यासाठी ज्या काही फीज त्यांना द्याव्या लागतात त्या तुम्हाला कमी करून देण्यात येतील. पेटंटचं रिन्युअलच्या फीज पण कमी करून देण्यात येतील. काही डिझाईन ॲप्लिकेशनचे तुम्हाला फायलिंग करायचं आहे तिथे त्याच्यासाठी काय फीज लागणार आहेत, त्या सगळ्या फीज ज्या आहेत त्या तुम्हाला कमी करून देण्यात येतील. इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट किंवा डिलेड पेमेंट प्रोटेक्शन याला म्हणतात, की जर का तुमचा बायर तुम्हाला वेळेत जर पैसे देत नसेल तर त्या बायरकडून तुम्हाला पेनल इंटरेस्ट रिकवर करता येईल, जो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिक्लेअर केलेल्या रेटपेक्षा तिप्पट असणार आहे. म्हणजे याचं कसं आहे की तुम्हाला 1 तारखेला समजा तुम्ही डिलिव्हरी दिली आणि त्याचं 15 दिवसाचं पिरियड ॲझ्युम करतात की जो ॲक्सेप्टन्सला लागणार आहे, की 1 ऑक्टोबरला तुम्ही डिलिव्हरी केली, 15 ऑक्टोबरला कस्टमरनी किंवा तुमच्या बायरनी ते ॲक्सेप्ट केलं, तिथून 45 दिवसात म्हणजे डिलिव्हरीपासून साधारण 60 दिवसामध्ये तुम्हाला ते पेमेंट दिलं पाहिजे, अन्यथा त्याला पेनल इंटरेस्ट तुम्हाला द्यावा लागणार आहे. टॅक्समध्ये एक्झेम्पशन आहे, म्हणजे तुम्ही जर का स्टार्टअप असाल, इनोव्हेटिव्ह स्टार्टअप असाल तर तुम्हाला टॅक्समध्ये एक्झेम्पशन मिळणार. टॅक्समध्ये एक्झेम्पशन किती मिळणार, की पहिल्या 7 वर्षात तुम्ही स्टार्ट केल्यापासून तुम्हाला फक्त 4 वर्ष तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल, 3 वर्ष तुम्हाला टॅक्स द्यायची गरज नाही. तुमचं टर्नओव्हर फक्त यासाठी 25 कोटीपेक्षा जास्त असता कामा नये आणि तुमचं स्टार्टअप जी कंपनी आहे ती तुम्ही स्टार्ट झाल्यापासून तर 10 वर्षापर्यंत सुद्धा स्टार्टअपच आहे असं समजलं जाईल. त्यामुळे प्रत्येक त्याच्या पुढच्या ब्लॉक ऑफ 7 इयर्समध्ये तुम्हाला 3 वर्षाकरता टॅक्स भरावा लागणार नाही. याशिवाय जे मिनिमम अल्टरनेट टॅक्स जो चार्ज होतो, इन्कम टॅक्सचं कम्प्युटेशन तुम्ही न करता तुमच्या बुक प्रॉफिटवरती जो काही टॅक्स तुम्हाला लागतो, ज्याला मॅट म्हणतात, तो तुम्हाला 15 वर्षाकरता कॅरी फॉरवर्ड करता येईल, जो इतरांना फक्त 10 वर्षाकरता कॅरी फॉरवर्ड करता येतो किंवा सेट ऑफ करता येतो तुमच्या कम्प्युटेड इन्कम टॅक्स पेक्षा. इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये तुम्हाला कन्सेशन मिळेल. हे कन्सेशन तुम्ही जर अप्लाय केलं तुमच्या लोकल इलेक्ट्रिसिटी कंपनीला तर तुम्हाला त्यामध्ये कन्सेशन मिळेल. तुम्ही फक्त त्यांना तुमचं MSME रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इलेक्ट्रिसिटी बिल द्यायचं, मग त्यांचे जे काही नियम असतील त्याप्रमाणे ते तुम्हाला कन्सेशन. प्रत्येक स्टेटच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळं कन्सेशन तुम्हाला मिळू शकतं. प्रत्येक स्टेटमध्ये त्यांचे जे काही नियम असतील त्या इलेक्ट्रिसिटी कंपनी त्याप्रमाणे तुम्हाला कन्सेशन मिळेल. शिवाय आता नवीन एक गव्हर्नमेंटनी त्याच वेळेला अनाउन्समेंट केली होती की 200 कोटीपेक्षा जर कमी गव्हर्नमेंटनी टेंडर फ्लोट केला असेल तर त्यामध्ये बाहेरच्या देशांच्या कंपन्यांना त्यामध्ये एंट्री मिळणार नाही. म्हणजेच काय की लोकल जे भारतीय युनिट्स आहेत त्यांनाच फक्त 200 कोटीच्या आतले टेंडर भरता येतील. आत्मनिर्भर भारतच्या अंडर ही स्कीम आहे, ज्यामध्ये जे तुम्ही MSME आहात तर तुम्हाला पण याचा फायदा मिळेल. डायरेक्ट फायदा नाही मिळणार, पण तुम्ही याच्यामध्ये बसता त्यामुळे तुम्हाला हा फायदा मिळेल. PM एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम हा काय आहे की रुरल म्हणजे खेड्यापाड्यामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा जर का एम्प्लॉयमेंट जनरेट होत असेल तुमच्या सेल्फ एम्प्लॉयमेंट व्हेंचर्स थ्रू किंवा तुमचं जे काही व्हेंचर आहे त्याच्यातनं जर का एम्प्लॉयमेंट जनरेट करत असाल, तुमचं मॅन्युफॅक्चरिंग सेटअप जर 25 लाखाच्या खाली असेल किंवा सर्व्हिस सेटअप जर 10 लाखाच्या खाली असेल आणि तुम्ही इंडिव्हिज्युअल 18 वर्षाच्या वर असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता की माझं हे युनिट मी इथे ते स्थापन करतोय, यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे. तर त्यासाठी एक स्कीम इम्प्लिमेंट केली आहे, खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशन. या स्कीमचं डॉक्युमेंट अवेलेबल आहे. ते स्कीमचं डॉक्युमेंट तुम्ही वाचू शकता, कारण ते खूप डिटेल्ड आहे म्हणून मी इथे उद्धृत केलेलं नाही आहे. तर हे होतं आपले बेनिफिट्स जे MSME रजिस्ट्रेशन करण्यामुळे तुम्हाला मिळणार आहेत.
मला नक्की खात्री आहे की तुम्हाला याच्यातनं नक्कीच काहीतरी ॲडिशनल लाभ झाला असेल, काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला या उपर काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तुमच्या, तर त्याचं निराकरण करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. मी नितीन ब्रह्म, चार्टर्ड अकाउंटंट, पार्टनर, डीप थिंकर्स. धन्यवाद.